गुप्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या सोमवार आणि वैशाख पौर्णिमा। वैशाख पौर्णिमा म्हणजेच या दिवशी बुद्ध पौर्णिमा म्हणून सुद्धा आपण साजरी करतो, कारण या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झालेला आहे, म्हणून या दिवशी आपण बुद्ध पौर्णिमा म्हणून सुद्धा साजरी केली जाते। वैशाख पौर्णिमेला जे कोणी उपाय सेवा तोडगे करेल त्याला खूप त्याचा फायदा होतो, कारण उद्या वैशाख पौर्णिमा ही धनाची पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। ह्या आधी मी आंब्याच्या पानांचा उपाय सांगितलेला आहे। आत्ता जो मी उपाय सांगणार आहे तो संध्याकाळी तुम्हाला असा एक दिवा लावायचा आहे, त्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होईल, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित होईल, लक्ष्मीचं आगमन होईल, लक्ष्मी वाढेल, लक्ष्मी स्थिर राहील, लक्ष्मीचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळेल। तर काय करायचंय बघा, सगळ्यात पहिल्यांदा उद्या तुम्हाला घरातली साफसफाई, मुख्य दरवाजा आहे, मुख्य दरवाजाची मुख्य हुमऱ्याची साफसफाई करायची, हुमऱ्याला हळदीचं लिंपण लावायचं आहे। तुळस जी आहे त्या तुळशीला तुम्हाला सकाळी पाणी, त्यामध्ये कच्चं दूध आणि चिमूटभर हळद घालून त्या तुळशीला पाणी तुम्हाला घालायचं आहे, जल अर्पण करायचं आहे, कारण तुळस म्हणजे माता लक्ष्मी आहे। त्यामुळे तुम्ही जर त्या तुळशीला उद्या सकाळी दूध त्या पाण्यामध्ये घालून थोडंसं चमचाभर कच्चं दूध, चिमूटभर हळद घालून जर अर्घ्य अर्पण केलं तर माता लक्ष्मी तुम्हाला नक्कीच प्रसन्न होईल। सूर्याला सुद्धा उद्या सकाळी लवकर उठून अर्घ्य द्यायचं आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं कच्चं दूध, अखंड तांदूळ, हळद कुंकू घालायचे, लाल फुल अर्पण करायचं। उद्या चंद्राची सुद्धा संध्याकाळी आपल्याला पूजा करायची आहे। चंद्राला संध्याकाळी जल अर्पण करायचं, अर्घ्य अर्पण करायचं। त्या चंद्राला अर्घ्य अर्पण करत असताना त्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं कच्चं दूध, हळद कुंकू, अखंड तांदूळ टाकायचे, एक फूल घालायचं आणि हे अर्घ्य तुम्ही अर्पण करायचं। अगरबत्ती ओवाळायची चंद्राला। त्यानंतर बघा तुम्ही उद्या जास्तीत जास्त पांढऱ्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे पांढरे कपडे असतील, एखादा गरीब व्यक्ती आहे त्याला फार कपड्याची अडचण आहे तर एखादा पांढरा शर्ट द्या। एखादी स्त्री असेल जी अडचण आहे, फुटपाथवर बसलेली, तिला एखादी पांढरी साडी अर्पण करा, पांढरी मिठाई अर्पण करा। मिठाई तुम्ही दान करू शकता पांढरी, मग पांढरे पेढे घ्या, पांढरी बर्फी घ्या, काही पांढरे तांदूळ दान करा, रवा दान करा, ज्यामुळं तुम्ही एक वेळचं त्यांनी तांदूळ जर दिले तर एक वेळचा भात खावा, किंवा जर रवा दिला तर एक वेळ त्यामध्ये त्यांचा शिरा किंवा उपीट व्हावं, एवढं तरी तुम्ही दान करा। त्यानंतर बघा उद्या पिवळ्या कवडीचा सुद्धा उपाय करायचा आहे। काय करायचं, लाल कापड घ्यायचं, पिवळ्या 5 किंवा 7 कवड्या घ्यायच्या, त्या कवड्या स्वच्छ धुवायच्या, त्या कवड्यांना हळदी कुंकू घालायचं, त्या लाल कापडवर त्या कवड्या ठेवायच्या, त्या हळद कुंकू थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आणि त्या कवड्या हातामध्ये घ्यायचं, त्यावरती श्री सूक्त 1 वेळ, 7 वेळ, 11 वेळ म्हणा, किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणून त्या कवड्या तुम्ही पुरचुंडी बांधून महालक्ष्मीजवळ ठेवून नंतर दुसऱ्या दिवशी तिजोरीमध्ये ठेवल्या तरी सुद्धा तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल। उद्या जास्तीत जास्त श्री सूक्तचं पठण करा, विष्णू सहस्रनामचं पठण करा, त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम म्हणा, कुलदैवत कुलदेवीचं नामस्मरण करा, एक माळ कुबेर मंत्र म्हणा, महालक्ष्मी मंत्र म्हणा, विष्णू गायत्री मंत्र अर्जन करा। ह्या सगळ्या सेवा तुम्हाला उद्या शक्य होईल तेवढ्या करा। त्यातल्या थोड्या जरी केल्या आणि बाकीचे यूट्यूबला जरी तुम्ही ऐकलं तरी चालेल, श्रवण केलं तरी चालेल। त्यानंतर बघा तुम्हाला लक्ष्मी पूजनाला जसं आपण आपल्या दरवाजामध्ये दिवे लावून लक्ष्मीचं स्वागत करतो, लक्ष्मीच्या आगमनाची तयारी करतो, तसंच उद्या आपल्याला 2 दिवे मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचे। पहिला दिवा जो आहे तो तुळशीजवळ लावायचा आहे। तो दिवा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला 1 तास दिवा राहिला पाहिजे, अशा पद्धतीनं शुद्ध गाईचं तूप घालायचं, त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद, 2 लवंग, 2 वेलची घालायचं, हा दिवा तुळशीजवळ ठेवायचा। त्या दिव्याखाली थोडेसे अखंड तांदूळ किंवा
फुलाच्या पाकळ्या ठेवायच्या आणि तो दिवा लावून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची। 1 तास तर दिवा राहिला पाहिजे। दुसरा दिवा जो आहे तो पिंपळाच्या झाडाखाली, हे संध्याकाळी उपाय आहे, दोन्हीही दिवे लावायचे ते संध्याकाळी। पिंपळाच्या झाडाखाली दुसरा दिवा लावायचा। काय करायचं, एक तांब्या पाणी घ्यायचं, हळद कुंकू, तांदूळ, कणकेचा दिवा बनवायचा, मोहरीचं तेल घ्यायचं, पिवळी मोहरी घ्यायचं, हळद कुंकू घ्यायचं, हे सगळं साहित्य तुम्ही ताटामध्ये घ्यायचं आणि पिंपळाच्या झाडाखाली जायचं। पिंपळाच्या झाडाला पहिल्यांदा जल अर्पण करायचं, हळद कुंकू लावायचं, अखंड तांदूळ घालायचे, म्हणजे अक्षता तयार केलेल्या तिथे घालायच्या, अगरबत्ती लावायची, त्यानंतर साखर थोडीशी तिथं नैवेद्य म्हणून दाखवायची आणि त्यानंतर जो कणकेचा दिवा आपण बनवलेला आहे त्यामध्ये 2 वाती घालायच्या, मोहरीचं तेल घालायचं, त्यामध्ये पिवळी चिमूटभर मोहरी घालायची आणि हा दिवा तिथे प्रज्वलित करून ठेवायचा। त्या दिव्याखाली सुद्धा तुम्हाला थोडेसे तांदूळ किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवायच्या आणि त्या पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत। कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा आणि तसंच पितृंचा सुद्धा वास असतो। त्यामुळे ही जर तुम्ही पिंपळाच्या झाडाची उद्या पूजा करून हा दिवा जर मोहरीचा लावला तर तुम्हाला पितृंचा सुद्धा आशीर्वाद मिळेल, म्हणजे पितृदोष असतील ते निघून जातील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळेल। हे उपाय तुम्ही उद्या नक्की करा। ह्या उपायाने तुमच्या घरामध्ये जास्तीत जास्त भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आगमन होईल। तुम्हाला पैशाची कधीच कमी पडणार नाही। उद्या शक्य असेल तर उपवास करा। जो कोणी पौर्णिमेचा उपवास करतो त्याला 12 महिन्याचे सगळे उपवास केल्याचं पुण्य मिळतं। त्यामुळे उद्या उपवास करा। जो कोणी उपवास करत नाही त्याला शक्य नाही, ज्याला पूजा करणं शक्य नाही, त्याला हे उपाय करणं शक्य नाही, त्यांनी घरामध्ये फक्त एवढे नियम पाळा की मांसाहार खाऊ नका, तामसिक अन्न खाऊ नका, मद्यपान करू नका। जर हे मांसाहार केला, तामसिक अन्न खाल्लं, मद्यपान केलं तर त्या घराला दोष लागले जातात, त्या घरामध्ये नकारात्मकता येते, घरामध्ये चिडचिड, कर्ज, वाद, दोष हे सगळं लागलं जातं। त्यामुळे हे तर नियम तुम्ही उद्या नक्की पाळा। उपाय कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांना पौर्णिमेच्या, वैशाख पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या घरामध्ये सगळ्यांच्या लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा भरभरून आशीर्वाद असू दे, तसंच स्वामी समर्थ महाराजांचा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद असू दे। श्री स्वामी समर्थ।